नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयाचा जिने जन्म नामार्थ झाला दयाने सदा वासनामात केला दयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती मनोजो मारुती वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजमानं युद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे जयांची स्मरण होय सगळे विधीच्या अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारुणी आता वंदो रंगभूमिका कीर्तन उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते लेखा तया माझे नमन दंडवत ऐशी नमन करुणी सगळा हरी कथा बोलवी गोबड्या बोला आज्ञा आणि म्हणून आपल्या बाळा चालवी सगळा नावा म्हणे विठाला 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता अभंग जगत वंदने जगद्गुरु वैरागीची मूर्तिमंत होते ज्याने वारकरी संप्रदायाचा कळस असला अशी देहूची सुपस्य सांगू नवे नवे 16 वर्षात जपणारे तलवार घेणारे माझे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांच्या आद्यगुरु माझे जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा मातेची उपमा देणारा अभंग विठ्ठल विठ्ठल अभंगातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला सर्वसामान्य जीवाला उपदेश करतात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव या विश्वामध्ये जन्माला आलोय या भूतलावरती जन्माला आलोय तर काय करा बाबा हो ज्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही जन्माला आलो ज्या भगवंताने तुम्हाला जन्माला घातलं जो जगाचा मालक आहे जगाचा चालक अख्ख्या विश्वाचा ब्रह्मांड नायक आहे तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आपलाच करा करा तुकोबराय तुम्ही सांगता देव आपलाच करा पण समजा देव आपलाच करण्यासाठी सोपं साधन काय ते सांगा तुकोबराने सांगितलं मरायचंय सर्वाला आपण जन्माला आलोय म्हणजे मरणार आहे त्याआधी जीवनाचा उद्धार करायचा असेल तर भगवंताकडे जावं लागतं पण एकेकाळी नाहीच तुम्हाला भगवंताकडे जात आलं तर सोपा मार्ग आजच्या अभंगातून तुकोबराय सांगतात सर्व तीर्थाच्या धुरे जे का सर्व तीर्थ ज्यांच्या चरणावरती येऊन टेकले त्या मायबापांची उपमा देत असताना आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय आईची महती आईची उपमा सांगत असताना सांगतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आता तुकोबरायांचं कुठलंही अभंग असू द्या आई म्हणू द्या किंवा बाप म्हणू द्या मुळात मामा ते संतांना उपदेशून म्हणलेले अभंग आहेत सगळे आज संत रूप आईची उपमा करत असताना इथं आपल्याला मनुष्य रूपी आईची सुद्धा उपमा पाहिजे जगद्गुरु तुकोबराय सांगतात बाबा हो लेकुराचे हित म्हणजे लेकराचं हित म्हणजे आपल्या भाषेत लेकुराचे हित वाघे माऊलीचे चित्त जी लेकराच्या हिताचा विचार करते नेहमी लेकराच्या सुखाचा विचार करते तिला म्हटलं जात आई नेमकं करते काय त्याचं खोल पाहायचं तर कळवळणारा हळहळणारा आणि तळतळणारा असं 3 वर्ग आहेत त्यातला वर्ग 1 म्हणजे कळवळणारा आता कळवळा हा फक्त मातेपाशीच आहे बरं का आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विलंबिती कोणत्याही लाभाची न अपेक्षा करता लेकरावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करते त्याला म्हटलं जातं आई माता जननी प्रेम करते म्हणजे नेमकं तिनं केलं काय काय असेल तुकोबराय त्याचं सुद्धा उत्तर देतात बाबा पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे आईनं काय केलं म्हणतात तुकोबराय सांगतात 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवलं रक्ताचं दूध करून पाजलं ज्यावेळी दुधाचा 1 थेंब दिला त्यावेळी देहातलं 2 थेंब रक्त आटवले एवढे अनंत उपकार माईचे आहेत म्हणून तुकोबराय म्हणतात पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे बाबा तसं जर खोल पाहायचं तरी असंत रूपी आईवरती ठिकाणी आपलं ओझं असावं का प्रत्येक वेळ अडचणीला आम्ही आईला हात मारतोय प्रत्येक वेळ अडचणीत आम्हाला आई आठवते संत रूपी आई आमच्यासाठी धावून येत असते तशी मनुष्य रूपी आई आमच्यासाठी धावून येत असते कित्येक आई आमच्यासाठी आई करते आम्ही नेमकं आईसाठी काय केलं असा प्रश्न पडला म्हणून तुकोबराय म्हणतात या आईवरती किमान आमचं ओझं तरी नसावं का म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संत रूपी आईवरती ओझ आहे या ऋणातून उतराई होण्याकरता करावं काय लागत तर त्या असणाऱ्या संत रूपी आईची मनापासून सेवा करावी लागत सेवा करण्यासाठी ती आई आहे कशी तुकोबराय सांगतात आईशी कळवळ्याची जाती करी कोणत्याही लाभाची न अपेक्षा करता लेकरावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करते तिला म्हटलं जातं आई माता जननी काहीसा या अर्थाचा अतिशय पवित्र अतिशय समर्पक अतिशय गोड आणि आईचं वर्णन करणारा अभंग विठ्ठल नियोजन प्रयोजन सर्वांना ज्ञात आहे कैलासवासी म्हणा स्वर्गवासी म्हणा अथवा वैकुंठवासी म्हणा या ठिकाणी असणाऱ्या कैलासवासी बायडाबाई भिकोबा जगदाळे या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तन सेवा भगवंताचं पवित्र नामचिंतन संबंध जगदाळे परिवाराकडून आयोजित कीर्तन सोहळा
त्यांच्या पश्चात त्यांचे पती कैलासवासी विकोबा मारुती जगदाळे यांची असणार ही 9वी पुण्यतिथी आणि यांचं प्रथम वर्ष श्राद्ध. आता मामा इथं योग असा आलाय, ज्या तिथीला पतीनं देह ठेवलाय त्याच तिथीला पत्नीनं देह ठेवलाय. ही योगायोग. तर खऱ्या अर्थाने हे देवासोबत सुद्धा घडत नाही, हे मनुष्यासोबत अफाट पुण्य या कुटुंबाचे पाहायचं पुढे आपल्याला. त्यानंतर त्यांच्या असणारे 3ही चिरंजीव श्री दत्तात्रेय भिकोबा जगदाळे असतील, दिलीप भिकोबा जगदाळे, त्यानंतर बापूराव भिकोबा जगदाळे असतील, त्यानंतर त्यांच्या 4 मुली आहेत, सौरंजनाताई, चिंगाबाई असतील, त्यानंतर मंगलताई असतील, बाळूबाई, असे संबंध जगदाळे परिवार व त्यांचे सर्व मुलं मुली नातवंड या सर्वांच्या माध्यमातून कीर्तन सेवा ज्यांनी मला आवर्जून फोन करून ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आली ते अभिजित दिलीप जगदाळे दादांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आणि त्यांच्या संबंध कुटुंबामार्फत ही कीर्तन सेवा आलेली आहे. प्रथमतः त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना सेवेसाठी उपस्थित तुम्ही सर्वच आलेले पैर पावणे, गणगोत्र, मित्र परिवार, अपेष्ट पैर पावणे सर्वांच्या चरणी नतमस्तक. सुंदर अशी गायनाची साथ करण्याकरता आमचे विठ्ठल मामा कदम असतील, सचिन महाराज सुतार आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहिगाव सर्व बाळगोपाळ उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते आमचे खताळ दादा असतील, अक्षय दादा खताळ, त्यांची ही साऊंड सिस्टीम. तसं जर खोल पाहायचं मी प्रत्येक ठिकाणी सांगतो ना, आवर्जून सांगेन, भागातली 1 नंबरची साऊंड सिस्टीम कुठली असेल तर फक्त चैतन्य हे असणाऱ्या आमच्या अक्षय दादांचे बघा. त्यानंतर त्यांच्या सर्व माध्यमातून आलेली ही कीर्तन सेवा खऱ्या अर्थानं सेवेसाठी उपस्थित. आजचं जे कीर्तन आहे समजा आजचं कीर्तन, आता सध्याच्या काळात बाबा पहिला काळ असा होता एखादी गोष्ट झाली की ती झालीच, ती परत पाहायला मिळत नव्हती. पण आजचं हे संबंध जगदाळे परिवाराने एवढं भव्य दिव्य नियोजन केलेलं, जर कधी वाटलंच तुम्हाला परत कधीतरी पाहावं तर ते कॅमेऱ्यामध्ये कैद करून अख्ख्या जग जाहीर करण्याकरता नवे नवे हे कायम तुम्हाला त्रिकालबाधित ठेवण्याकरता जे या ठिकाणी शूटिंगचं कार्य करत आहे ते ओम साई क्रिएशन चॅनल आमच्या चैतन्य दादाचं आहे. मला वाटतं त्यांच्या घरातच कार्यक्रम आहे, त्यांच्या आत्याचा त्यांच्या नातेवाईकातून आलेली ही कीर्तन सेवा आहे. खऱ्या अर्थानं मित्र असं म्हणेल मामा माझ्यासारखी नव्हे, माझ्यासारखे कित्येक कीर्तनकार भागातून अख्ख्या महाराष्ट्रभर पसरवण्याचं कार्य ज्यांनी केलं ते ओम साई क्रिएशन युट्यूब चॅनल. अगदी गोड स्वभावाचे चैतन्य दादा, त्यांच्याही माध्यमातून त्यांच्याही चरणी नतमस्तक. सर्वांच्या चरणी दंडवत, या ग्रामदेवता चरणी दंडवत, गुरुवार यांच्या चरणी दंडवत, सकल संत महात्म्या चरणी दंडवत, श्री संत सद्गुरु बाळूमामा चरणी दंडवत. वाणीला आरंभ. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग 4 चरणाचा मानवी देहाला उपदेश करत असताना आईचं महत्व सांगणार आहे आणि त्याचबरोबर देहाचं सुद्धा महत्व सांगणार आहे. लक्ष द्या. आजचं जर खोल पाहायचं चरित्र, आजचं जर खोल पाहायचं निमित्त, तर तुम्ही सर्वजण ज्ञात आहात, अभ्यासू आहात, माझ्यापेक्षा वयाने श्रेष्ठ आहात, ज्ञानाने श्रेष्ठ आहात. बाबा माझ्या कीर्तनातला सुरुवातीलाच एक नियम सांगतो, कीर्तनात सगळ्यांनी बोलायचं असतं बरं का. आता बोलून कीर्तन सगळ्यांनी करायचं, त्यासाठी सगळ्यांनी फक्त तुम्ही म्हणता तुपाची कीर्तन आम्हाला बोलायला होय तसं नाही, अजिबात नाही, सगळ्यांनी फक्त बोलायचं. सर्वांना एक महत्वाची सूचना सुरुवातीलाच घड्या, श्राद्धाचं कीर्तन एक वर पैर पाहून येत राहणार, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको यासाठी सर्वांनी सुरुवातीला पुढे सरून घ्यायचं. जागा येतपर्यंत बाबा फक्त उठून पुढे यायचं, तिथे तिथे सरायचं नाही, पटपट. महाराज आपले, माणसं आपले, सगळे आपले राहू दे त्या जागेवर. हा फक्त पुढे सरा, आपल्यामुळे परत येणाऱ्या माणसाला त्रास नको. पुरुषांनी तर या पुढे विठ्ठल 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 आता नियोजन प्रायोजन सर्वांना ज्ञात नाही. एका आईच्या प्रीत्यर्थ केलेला हा सोहळा आहे, एका मातेच्या प्रीत्यर्थ सोहळा आणि त्याच निमित्त वडिलांची 9वी पुण्यतिथी, त्या निमित्त एका मातेच्या आणि पित्याच्या प्रीत्यर्थ केलेल्या या संबंध जगदाळे परिवाराने हे नियोजन आहे. तसं खोल पाहायचं तर बाबा मला प्रसंगाला अनुसरून बोलण्याची सवय, एवढा देखणा सोहळा करायचा. इथं आल्यानंतर बाबा श्राद्धाचं कीर्तन म्हणल्यावर श्राद्धाचं आईचं महत्व सांगितलं पाहिजे आजच्या कीर्तनातून. तसं खोल पाहायचं तर आता सगळ्याला माहिती आहे आजचं कीर्तन कशा निमित्त आहे बाबा, वर्ष श्राद्धात. हा आज बोलत जरा, आजी कशाचं कीर्तन आहे, श्राद्धाचं कीर्तन आहे. मग इथं सासू सुना सांगून जमतेला का, हा
अजिबात श्राद्धाच्या कीर्तनाला श्राद्धाचं सांगितलं पाहिजे. प्रसंगाला अनुसरून बोललं तर कीर्तन देवापर्यंत पोहोचतं. ते आत्म्याला पुण्य प्राप्त करून देण्याकरता कीर्तन आहे, त्याकरता त्याचं महत्व तुम्हाला कळायला पाहिजे. तसं अभंगामध्ये आता खोल जर पाहायचं झालं तर अभंगाकडे वळण्या अगोदर श्राद्धाचं चरित्र जर पाहायचं झालं तर विश्वात 3 वर्ग आहेत. लक्ष देऊन ऐकायचं कीर्तन. पहिला वर्ग देवाचा, दुसरा वर्ग संतांचा, तिसरा तुमचा आमचा माणसाचा. 1 देव आणावा लागतोय, 2 संत स्वतःहून येत असतात, 3 आपण माणूस नको म्हटलं तरी जन्माला यावं लागतं. देव हा आणावा लागतो. कशा करता? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृत धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये त्या भगवान परमात्मा आणावं लागतं. महाराज नेमकं भगवान परमात्म्याला आणावं लागतं कशा करता? धर्माचे रक्षण करणे, पाखंड खंडन किंवा धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना. धर्माच्या रक्षणाकरता देव येत असतो. ज्या ज्यावेळी या पृथ्वी तलावरती अधर्म वाढतोय, ग्लानी हानी संकट बाधा येते ना, पृथ्वी माता गायीच रूप घेऊन ब्रह्मदेवाच्या दरबारात जाऊन उभा राहते आणि सांगते, ब्रह्मदेवा तुम्हाला अवताराला यावं लागेल. ब्रह्मदेवाने सांगितलं, पृथ्वी माता कशा करता? अधर्म वाढलाय, पाप वाढलं, पुण्य कमी झालं, माणूस माणसासोबत माणसासारखा वागेन असं झाला, देवा तुला अवताराला यावं लागेल. ब्रह्मदेवाने सांगितले, हे बघ पृथ्वी माता, विश्वात 3 वर्ग आहेत. पहिला आहे जो आहे निर्मिती करणारा, दुसरा पालन पोषण करणारा आणि तिसरा सृष्टी नष्ट करणारा. ब्रह्मदेव सांगतोय मी या सृष्टीची निर्मिती केली, भगवान विष्णू सृष्टीचं पालन पोषण करतायत आणि भगवान शंकर सृष्टी नष्ट करतायत, म्हणजे माझ्यापाशी थांबून चालणार नाही. पृथ्वी माता तिथून उठल्या आणि कैलासामध्ये भगवान शंकराच्या दरबारात जाऊन उभा राहिल्या आणि सांगितलं, महादेवा तुम्हाला अवताराला यावं लागेल. महादेवाने सांगितले, बघ पृथ्वी माता, ते अवतार कार्य वगैरे तसल्या गोष्टी मला काय कळत नाही. मग शंकरा नेमकं तुम्हाला कळतं काय? महादेवाने सांगितलं, मला फक्त माणसं मारायचं कळतं. काय सांगितलं मामा? फक्त मला माणसं, आणि शंकराला माणसं मारायचं कळतं. तुम्ही खोल बघा बाबा, भगवान शंकराला माणसं मारायचं कळतं म्हणून भगवान शंकराचं मंदिर जे असतं ते गावात असतं आणि शंकर स्मशानाचा राजा आहे म्हणून भगवान शंकराच्या मंदिरा शेजारी गावातली स्मशानभूमी असते. बरोबर का? आपल्या गावातला मसनवटा गावात शंकराच्या मंदिरा शेजारी आहे. बरोबर आहे का पुरुष वर्ग? आहे का बरोबर बाबा? आपल्या गावातला मसनवटा गावात शंकराच्या मंदिरा शेजारी आहे. बरोबर आहे का? काय लबाड बोलताय म्हणा बुवा झोपेलाच. गावात आहे तेव्हा गावाच्या बाहेर आहे. बरोबर ना? कुठल्या गावाचा मसनवटा? हा गावाच्या बाहेर आहे. पण जुन्या जाणकार लोकांना विचारा तुम्ही, मसनवटा हा गावात होता, मसनवटा हा गावात होता. पण झालं कसं, ते गावातून येता जाता जाणारी प्रेत बघून गावातल्या लोकांना भीती वाटायला लागली म्हणून त्या पंच कमिटीने तो मसनवटा उचलला आणि गावाच्या बाहेर नेऊन ठेवला. बाबा माझं तर वैयक्तिक मत एक असं आहे, ते मसनवटा गावाच्या बाहेर गेला हे जरा चुकीचं झालं. गावात होता तो बरा होता. तुम्ही म्हणताल असं का म्हणताय बाबा? त्याचं मी कारण सांगतो. जर मसनवटा गावात असतं का नाही तर गावातनं येता जाता ते जळणारी प्रेत बघून माझ्यासारख्या कित्येक फुगीरांना कळालं असतं आपल्यासारखी भली भली देंड इथं राख होऊन पडल्या, तवा माणसानं फुगीरी सोडली असते. तशी सोडलीच नसती. तो उगा गावाच्या बाहेर निघून गेलाय मामा. गावात होता ते बरा. गावात काय असायचा का तर शंकर स्मशानाचा राजा. पृथ्वी माता तिथून उठल्या आणि भगवान विष्णू नारायणच्या दरबारात जाऊन उभा राहिला. सांगितलं, भगवंता तुला अवताराला यावं. आता तो पालन पोषण करता होता, अवताराला यावंच लागलं आणि अवताराला येऊन 28 सुगत्या विठ्ठलच्या तुकड्यावरती उभा राहून तो जगाचा कारभार चालवत आहे, जगाचा संसार करत आहे. महाराज प्रश्न असा पडतोय, तो भगवान परमात्मा मनाने आला का त्याला जाऊन आणावा लागला. आणीला रूपा बळे करून खळी आहे. तो मनाने आला नाही, त्याला जाऊन आणावा लागला. मुळात आणावं लागतं ते देवालय आणि स्वतःहून येत असतात ते संत. आणि आज तुम्हा मला नको म्हटलं तरी जन्माला यावं लागते. मुळात संत येतात कशा करता? स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने जातात, त्यांना संत म्हणतात. आम्ही वैकुंठ वासी अलयाची कारणाची भोलेची साचे भावे Yeah.
आणि वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी सातबावे वरताया झाडू संतांचे मार्ग आज आलेले पुढे चालले जगाचा राज पाहूत नव्हता म्हणून अवतार घेतला. मुळात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने जातात, त्यांना संत म्हणतात. येताना येतो म्हणाले आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आणि जाताना जातो म्हणाले आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम, किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. मुळात स्वतःच्या मर्जीने येतात, स्वतःच्या मर्जीने जातात, त्यांना संत म्हणतात. आता माणसाला स्वतःच्या मर्जीने सुद्धा येत नाही, येता येत नाही, स्वतःच्या मर्जीने जाता येत नाही. पण संत त्रिकालबाधित सत्य कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संतांपाशी भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तिन्ही काळावर सत्ता संताची. म्हणून जगा काळ खाय आम्ही किंवा काळ गुलाम सलाम करी तुकी घरी राबत असे. काळावर जर खरी सत्ता कोणाची तर संताची. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात बाबा हो अधिकारी संपन्न संत देव आणावं लागतोय, देवाची साजरी जयंती. संत स्वतःच्या मर्जीने येऊन पुण्यकर्म करून निघून जातात, संताची साजरी पुण्यतिथी. पण आज तुम्हाला सामान्य जीवाला नको म्हटलं तरी या विश्वामध्ये जन्माला यावं लागतंय. जन्माला आल्यानंतर केलेल्या कर्माचे भोग बघून मरावं लागतं आणि मेल्यानंतर माणसाचा शेवटचा विधी आज श्राद्ध कर्म करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल वर्ष श्राद्ध करावं. मी सुरुवातीला सांगितलं अख्खं श्राद्धाचं चरित्र पाहायचं, नंतर अभंगाकडे वळायचं. आता श्राद्धाचं चरित्र खोल पाहायचं तर आज माणसाचं श्राद्धच करावं लागतं बाबा. विश्वात 3 वर्ग सांगितलं, तिसरा वर्ग माणसाला श्राद्ध करावं लागतं. बुवा कशासाठी श्राद्ध करायचं प्रश्न असेल. महिला मंडळ पुरुष वर्ग जाहीर आहे का लक्ष देऊन, अलीकडे असलं कुणी सांगत नाही, लक्ष देऊन ऐकायचं फक्त. प्रश्न असा पडतोय महाराज या जटाय परिवाराने एवढा भव्य दिव्य कीर्तन सोहळा आयोजित आहे, भगवंताचं नामचिंतन चालू आहे, कशासाठी का म्हणून आम्ही श्राद्ध करायचं, कशासाठी श्राद्ध करायचं. आतापर्यंत कुणी श्राद्ध केलं होतं का, आम्हाला करावंच लागेल का. बरं समजा आम्ही श्राद्ध नाही केलं तर काय होईल आणि श्राद्ध केलं तर काय होईल, ह्याचे अनेक प्रश्न आहेत बाबा, अनेक प्रश्न आहेत. कशासाठी करायचं हे सगळं, त्याचं कारण आहे का. विश्वामध्ये श्राद्ध हे करावंच लागतं. विश्वातली श्राद्धाची प्रथा पहिली पांडवापासून. ज्यावेळी पांडवांचे वडील पंडुराजा देह ठेवलाय, आत्म्याला शांती मिळत नाही, आत्मा इकडे तिकडे भटकतोय. भटकणार आत्मा पाहून पुढे बघा 5ही पांडव धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव 5 भगवान विष्णूकडे गेले म्हणे देवा 8 दिवस झालं वडिलांनी देह ठेवलाय, आज तर काही आत्म्याला शांती मिळत नाही, काय कारण असू शकते. भगवंताने सांगितले हे बघा ज्या तिथीला तुमच्या वडिलांना देह ठेवलाय का नाही ती तिथी एका वर्षानं अनुसरून त्या तिथीला एक यज्ञ करावा लागेल. म्हणे कोणता यज्ञ. ज्ञानदान अन्नदान पुण्यदान वस्त्रदान पाक्षिक श्राद्ध मासिक श्राद्ध वार्षिक श्राद्ध अशी अनेक दान अशी अनेक विध्या केल्यानंतर त्या सगळ्याच पुण्य एका पुष्पामध्ये उतरल आणि पुण्याचं प्रतीक असणारं पुष्प त्या आत्म्याला समर्पित करा. आत्मा पावन होईल आणि पावन झालेल्या आत्म्याला स्वर्गामध्ये निश्चित अशी जागा प्राप्त होईल. हे श्राद्ध देवानं केलं. कुणाचं सांगतोय मी, कुणी केलं अजिबाय माणसाचं सांगणारच नाही. माणसाला क्रियाविधी कुठल्या चुकल्या नाहीत, कर्म चुकलं नाही, हे देवाला चुकलं नाही. देवापेक्षा अधिकार मोठा संताचा त्या संतांनी सुद्धा केलं. आता महाराज तुम्ही देवापेक्षा अधिकार मोठा संताचा कसं म्हटलं. देवापेक्षा संत कसे श्रेष्ठ असू शकतात. आहेत देवापेक्षा संत श्रेष्ठ नसते तर देवाने संताच्या घरी काम केली नसती. कामे न सांगता करी कशासाठी साधा वया भक्तिकाज नाही लाज धरी. कुठल्याही गोष्टीची लाज तो धरत अजिबात नाही. त्याला लागतं काय फक्त थोर प्रेमाचा भुकेला आजी दुष्काळ बास. तो देव आपला असं केला संतांनी. म्हणून तुकोबराय सांगतात संत सुद्धा सांगतात हे श्राद्ध माणूस करतो यात काय नव्हतं. हे अन्नदान हे पिंडदान मी सुद्धा केलं. कोण सांगतोय माणूस जेवाय घालतो त्याला शास्त्राने पाक्षिक श्राद्ध नाव टाकलं. दुसरा प्रकार मासिक श्राद्ध. मुळात लक्ष देऊन ऐका. गिरीला जीव गेलेला आत्मा सावडण्याच्या विधीपर्यंत घरात आहे, सावडण्याच्या विधीनंतर घराच्या बाहेर पडतोय, या पंचकृषीमध्ये भटकतोय कुठपर्यंत आजच्या तिथीपर्यंत. आणि आज बरोबर 12 नंतर तो आत्मा स्वर्गाच्या दारामध्ये उभा आहे. त्या आत्म्याला पुण्य प्राप्त करून देण्याकरता हा कीर्तन सोहळा चालू आहे. बाबा तो असे 11ही महिने फिरणारा आत्मा आज 12वी तिथीला पुण्यवान होणार. प्रत्येक महिन्याला आपण पाहुणा जेवाय घालतो. शास्त्र सांगतं तो आत्मा त्या पाहुण्यामध्ये विलीन होतो, भोजन ग्रहण करून आपल्या मार्गाने मार्गस्थ होतो. याला म्हटलं जातं मासिक श्राद्ध. आणि तिसरा प्रकार म्हणजे चालू असलेलं वर्ष श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल
का म्हणून करायचं, कुणी केलं आम्हाला करावं लागेल का, नाही केलं तर काय होईल, केलं तर काय होईल, सगळं चरित्र सांगितलेलं आहे. परत म्हणायचं नाही. काय त्या गोदगड महाराजाला काम नव्हतं, कुण्या त्याला सांगितलं कुणास ठाऊक कायच कळलं नाही. रामभाव तांबाखू हा तंबाखूवारी कीर्तन न्यायची ना तेवढं ध्यानात ठेवा. ऐका, सुरुवातीला श्राद्धाचं चरित्र संपलं. श्राद्धाचं चरित्र संपलं महाराज. मग प्रश्न असा पडतोय, या वर्ष श्राद्धाला एवढा 6-7 करत असताना कीर्तनच कशासाठी? आम्ही का असं ते कीर्तन ठेवायचं? काय कारण आहे कीर्तन ठेवायच्या पाठीमागं? त्याचं कारण सांगितलं. बाबा ऐका, श्राद्धाला कीर्तन काय, जसा तो जीव गेलाय तसा उद्या तुमचा आमचा जीव जाणार आहे. म्हणून सावध कराय कीर्तन. सावध करायचं म्हणजे करायचं काय? नका करू नाश, आयुष्याचा. बाबा ऐका, अरे झाले गेले हे पाठीमागचं जाऊ द्या, आता तरी तुम्ही सावध व्हा. नका करू नाश आयुष्याचा, म्हणून सावध कराय कीर्तन. सावध होऊन करायचं काय? सावध झालो हरीचा आलो जागरणा. इथं आल्यानंतर काय? जय ते वैष्णवांचे भारत, जय जयकार गरजत असे. आज श्राद्धाच्या कीर्तनाला बाबा शास्त्र असं सांगतं, मानवी देहाचं बोललं जातं. आपल्याला अभंगाकडे प्रवृत्त व्हायचंय, त्या अगोदर श्राद्धाचं चरित्र सांगत असताना मानवी देह सांगितला जातो. तुकोबर आहे, मानवी देहाला उपदेश आणि मानवी देहाचं बोलायचं म्हणजे काय? तर 3 गोष्टी ज्या कुणाच्या हातामध्ये नाही. पहिली गोष्ट जन्म आहे, दुसरी गोष्ट मरण आहे, आणि तिसरी गोष्ट निसर्ग आहे. जन्म मरण निसर्ग कुणाच्याच हातामध्ये नाही. बाबा जन्म तुमच्या आमच्या हातात नाही, कधी होईल कुणाच्या पोटी होईल सांगता येत नाही. बरं समजा जन्म जरी एखाद्या वेळी आपल्याला कळाला तरी मरण अजिबात कळू शकत नाही गड्या. मरण हे त्रिकालबाधित सत्य, कुणाला चुकलं नाही आणि कळत अजिबात नाही. माणसाला जर मरणाची, देव किती हुशार आहे बघा ना, देवाने जन्माची तारीख माहिती होती पण मरणाची नाही. देव किती हुशार आहे, चतुरात शिरोमणी गुण लावण्याची काणी मुकुट सकाळा म्हणी धन्य तुझी विठोबा. देव फार हुशार, जन्माची तारीख माहिती होती या माणसाला पण मरणाची अजिबात नाही. का तर देवाला बी माहिती, माणसाला जर मरणाची तारीख माहिती होऊन द्यावी तर माणसं सुखानं मारायची नाही. ती मामा काय बी उचापत्या करून मारतेले ही सुखानं ते देवाला माहिती, म्हणून देवाने मरणाची तारीख माहिती होती नाही. मुळात आपल्याला जन्म माहिती असतो. सहज माणूस म्हणतो आज माझा वाढदिवस आहे, म्हणजे माझा नाही, काय आपण म्हणतो आज वाढदिवस. बरं माणूस वाढदिवस तरी कसं म्हणते रो बाबा? तुम्ही जाणकार लोक आहे माझ्याकडे बघा. एखादा माणूस 50 वर्ष जगणार असेल, 50 वर्षाचं आयुष्य आहे त्याला, त्यातला तो 40 वर्ष जगला, खाली किती वर्ष राहिला हो? मोठे निघोला की मला कळू द्या, मी तुम्हाला म्हणतोय काय ते कळतंय का? ऐका, 50 वर्ष जगणारा माणूस 40 वर्ष जगला, खाली किती वर्ष राहिला? 10 वर्ष. मग 40 वर्ष वाढलाय का 40 वर्ष कमी झालाय? कमी झाला ना. मग वाढदिवस कुठनं आला? कुठनं वाढला? कमी झाला की. पण हे लटकय बाबा, हे कलियुग इथं उलट वार चाललंय, जग बुडीकडे चाललंय, सत्याला किंमत राहिली नाही. मुळात घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, किंवा क्षणोक्षणी हाची करा विचार. क्षणाक्षणाला देह कमी होत चालला, क्षणाक्षणाला आयुष्य बुडत चाललं, पण माणूस म्हणतोय मी वाढला. जन्म माहिती होतोय, मरण माहिती होऊ शकत नाही. जन्म आणि मरण हे अटळ आहे. आणि तिसरी गोष्ट निसर्ग. निसर्ग तुमच्या आमच्या हातातच नाही बाबा. निसर्ग जर तुमच्या आमच्या हातात असता तर मामा काल फुलं टाकताना पाऊस आला नसता. आला नसता. आपल्या हातात नाही, अजिबात नाही गड्या. कधी पाऊस पडेल आणि कधी काय होईल सांगता येत नाही. आणि सध्या तर निसर्गाचा भरोसा नाही. तसं 3 गोष्टी हातात नाही, जन्म मरण आणि निसर्ग. मुळात हा जीव जन्माला येत असताना आईच्या गर्भात असतो. तुम्ही आम्ही सगळे लक्ष देऊन ऐका देहाचं महत्व. ज्यावेळी आईच्या गर्भामध्ये देवाला म्हणतो, देवा मला एकदा दुःखातून वेगळं कर, एक वेळ कर, या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी. जर मी जन्माला आलो तर काय करीन आठवीनं पाय, हा माझा नवस रात्रही दिवस पांडुरंगा मला जन्माला घाल. जर तू जन्माला घातलं तर रात्रंदिवस तुझं चरण आठवी.
पाय आठवी. माणूस जन्माला यायच्या आधी म्हणतो, जन्माला आल्यानंतर तसं करत नाही. माणसाने जर पहिली गद्दारी कुणासोबत केली असेल तर देवासोबत, बरं का. आणि जन्माला आल्यानंतर मग कोणी किती केलं ते ज्याचं त्याला माहिती. पण माणसाने पहिली गद्दारी केली असेल तर फक्त देवासोबत. पण देव म्हणला तरी सुद्धा माफ करू द्या, असू द्या. तरी देवानं पुढे जाऊन जन्म दिला. बरं, देत असताना नुसता जन्म दिला नाही, विशेष म्हणजे फुकट दिलंय. लक्ष द्या, देहाचं महत्व का सांगतोय. तो जीव गेलाय तसा उद्या तुमचा आमचा जीव जाणार आहे, म्हणून देह कळू द्या. लक्ष द्या, फुकट दिला. आता एखादी गोष्ट फुकट मिळाली की कळत नाही. तुम्ही विकता ना एखादी गोष्ट, माणूस जपून जपून वापरतय. पण तीच गोष्ट फुकट मिळू द्या, त्याची किंमतच कळत नाही. हो, एका बाबाचं ऑपरेशन झालं किडनीचं, दवाखान्यामध्ये गेले बाबा. 10 दिवस दवाखान्यामध्ये 5 लाख रुपये बिल झालं. कधीतरी विचार करा, देवाने फुकट दिले म्हणजे आपल्याला कळत नाही देव काय मागतोय आपल्याला. 10 दिवस दवाखान्यामध्ये 5 लाख रुपये बिल झालं. गरीब परिस्थिती, मुलांनी इकडून तिकडून पैसे जमा केले. बाबा जिवंत झाले, बरे झाले. मुलगा बापाच्या पुढे आलाय, म्हणला बाबा आता तुम्ही घरी चला, तुम्ही बरे झालात, तुम्हाला चिंता करायची गरज नाही, आता तुम्ही नीट झाला. तरी ते बाबा रडायचे. लेकाने विचारलं, बाबा तुम्ही रडताय का शपाय? अहो एवढा सयास एवढा ठास करून रुपये जमा करून मी तुम्हाला जिवंत केलं, तुम्ही मरणाच्या दारातून माघारी आला, बाबा रडता का शपाय? त्या बाबाने दिलेलं उत्तर फार गोडे, ऐका. बाबा म्हणले, लेका ए सोन्या ऐक, अरे 10 दिवस या दवाखान्यामध्ये थांबलो, या डॉक्टरांनी माझं 5 लाख रुपये बिल केलंय. 10 दिवस दवाखान्यामध्ये थांबलोय, 5 लाख रुपये बिल केलं रे. आज मी 80 वर्षाचा झालोय, त्या देवाने मला फुकट सांभाळलोय. विचार करा काय मागतोय देव आपल्याला. कधीतरी विचार करा काय मागितलं देवाने आतापर्यंत फुकट देताना, आणि लागतच नाही. हो काय पुरुष वर्ग लक्ष देऊन ऐका. कधी तुम्ही भगवंताच्या दरबारात गेलात, कधी पांडुरंगाच्या दारात गेलात, कधी गावातल्या देवापाशी गेला, भगवंतापाशी गेल्यानंतर कधी देवाच्या पाया पडताना पुरुष वर्ग पुढे बघा, देवाच्या पाया पडताना देव असा कधी माग सरलाय का? आधी पैसे टाकून मग पाया पड झाले का बाबा? असं कधी पाया पडताना देव माग सरला का? आधी पैसे टाकून मग पाया पड. कीर्तनकार आहे तो देव. आम्ही किती केलं तर होईना भिकारी, पंढरीचा वार करी. त्याला लागत नाही. देव तुमचा पैसा मागत नाही, धन दौलत मागत नाही, दागदागिनं शेतीवाडी मागत नाही, किंवा 7-12 नाव करून घेत नाही, बात नाही. भगवंताच्या दरबारात लागतं काय? फक्त थोर प्रेमाचा भुकेला. भगवंतावरती निष्ठा, भक्ती, आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, या सगळ्या गोष्टी त्याच्या प्रति मनामध्ये असू द्या. तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपलासा होतो. आणि एकदा का भगवंत आपलासा झाला, हरी आला होता, मग कैशी भय चिंता. चिंताच करायची गरज नाही. तो देव आपलासा करा. आपलासा करण्यासाठी अगोदर त्यानं देह दिलाय, विशेष फुकट दिला, पण मिळाला पण कळाला नाही. एखादी गोष्ट मिळते पण ती कळत नाही. आम्हाला जर देह कळाला असता तर आम्ही असं कुठं बी लोळत फिरलो नसतो, रोज लेझिम खेळत घरी आलो नसतो. आम्हाला कळाला नाही, कळण्यासाठी कीर्तन आहे. लक्ष द्या. पण मिळाला पण कळाला नाही. त्याबरोबर फुकट देताना नुसता देह दिला नाही. मुळात हा देह देताना बाबा आपण देहाचं सोनं करायचं ते कोळसं करत बसलोय. कोळसच केलं हो यार. आज 1 लाकूड तोडा होता, रोज लाकूड तोडायचा आणि जगायचा. राजाचा राजा फेरफटकेला आला, राजा खाली उतरणार, खाली सर्प होता, लाकूड तोडण्यानं पाहिलं, गेला आणि जोरात ढकलून दिलं राजाला. राजा खाली पडला, राग आला, म्हणे मी राज्याचा राजा आहे, खुशाल ढकलून देतोय. राजा ढकललं, पण त्याच्या पाठीमागचं कारण विचारा. खाली बघितलं साप आहे. राजाला आनंद झाला, मला मरणाच्या दारातून वाचवलं. बोल तुला काय पाहिजे? त्यानं सांगितलं, मी गरीब माणूस आहे, मला काय नको. नाही म्हणला, तुला काहीतरी मागावं लागेल. आज मला तू मरणाच्या दारातून वाचवलं, मीच मेलो असतो तर मला काय करायचं या राज्याला? म्हणे माग, तुला काय मागायचं? त्यानं सांगितलं, राजा द्यायचं असेल तर तुमच्या इच्छेनं द्या. त्यानं सांगितलं, तू काम काय करतोय? म्हणे लाकडं तोडून वाळवतोय, कोळसा करतोय, बाजारात विकतोय. आता ते काम करायची गरज नाही. या चंदनाच्या शेतामधलं 5 एकर चंदनाची बाग मी तुला बहाल करतो. आनंद झाला. चंदनाची बाग दिली. तिथून पुढे राजा गेला. पुन्हा 6 महिन्यानं राजा तिथंच आला. कीर्तनात लगेच येतो. हा, तिथंच आला. तिथंच आल्यानंतर राजाने विचारलं, लाकूड तोड्या, तू अजून लाकडं तोडतोय? लाकूड तोडण्याने सांगितलं, हो लाकडच तोडतोय. अरे तुला चंदनाची बाग दिली होती. म्हणे हो. तू अजून लाकडच कस काय तोडतोय? त्यानं राजा म्हणला, नेमकं तू करतोय काय? त्यानं सांगितलं, बाकी काय नाही करत, हे चंदन तोडतोय, वाळवतोय, त्याचा कोळसा करतोय, बाजारात निघतोय. राजाला राग आला, म्हणे मला गिरी चंदन याची किंमत किती, खुशाल कोळसा करतोय. राजाने शेजारी पडलेलं लाकूड उचल आणि मारलं. नाही तर कीर्तन आहे. हातात दिलं, सांगितलं जा आणि बाजारात जाऊन याची किंमत विचार. दावत गेला, म्हणे शेठजी याची किंमत किती हो? त्यानं सांगितलं 500 रुपये किंमत. दावतच पुन्हा राजाकडे आला, म्हणे राजा अहो 500 रुपये किंमत आहे. राजाने विचारलं, दररोज लाकडं तोडून कोळसा करतोय, बाजारात विकतोय, किती रुपये होतात? म्हणला जास्तीत जास्त 400 रुपये होतात. आणि या लाकडाची किंमत किती आहे? म्हणला 500 रुपये. मग राजाने विचारलं, नेमकं तू इतक्या दिवस केलं काय? त्यानं सांगितलं, मी बाकी कायच केलं नाही, मी कोळसच केलं. कुणाचं सांगतोय मामा?
त्याचं सांगाय मला याड लागले होय. हे आपलं चाललंय. आपण पण इतक्या दिवस आधी ह्याचं कोळसच करत आलोय हो. देहाचं सोनं करण्यासाठी कीर्तन आहे, सावध करायसाठी कीर्तन आहे. या देहाचं सोनं करण्यासाठी देह कळाला पाहिजे. देह कळत असताना देवाने दिला फुकट. फुकट वाक्य खाली अंडरलाईन. फुकटची किंमत कळत नाही म्हणून आपल्याला किंमत कळत नाही. माझं तर जाहीर मत आहे गड्या, ज्याची शरीर संपुष्टी चांगली आहे आणि मुळात ज्याला कुठला रोग नाही, कुठला आजार नाही आणि जो जिवंत आहे ना, तो जगात सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. जो जिवंत आहे तो श्रीमंत आहे गड्या, लक्ष द्या. आणि मुळात आहे यात समाधान मानत जा. माणसाची हाव कधीच संपली नाही हो. तुम्ही जर सुखी राहायचं असेल का नाही, एक सोपं साधन सांगून जातो तुम्हाला. वाटतं ना सुखी राहावं, तर आहे यात समाधान माना. तुम्ही टू व्हीलर चालवत असाल ना 2 चाकी, तर 4 चाकीवाल्याकडे कधी बघायचं नाही, सायकलवाल्याकडे बघायचं. जो सायकल चालवतोय का नाही, त्यानं कधी टू व्हीलर वाल्याकडे बघायचं नाही, त्यानं चालत चाललाय त्याच्याकडे बघायचं. तो चालत चाललाय. आपल्याला देवाने सायकल तरी दिली. जाहीर आहे का, जर कधी वाटलंच आपल्याला सुख मिळावं, तर आहे यात समाधान माना. देव सुख दिल्याशिवाय राहत नाही. फक्त आहे यात समाधान मानलं पाहिजे. आणि आपल्या आशा संपत नाही. मुळात दिलंय पण कळालं नाही. देत असताना या देवाने फुकट काय काय दिलं. दिले हात पाय नारायण नाश जीवपन भवरोग. मुळात देवाने देह देताना फुकट दिला. हात त्याच्या नामामध्ये टाळी वाजवण्याकरता, चांगलं कर्म करण्याकरता. पाय पांडुरंगाची वारी करण्याकरता. जीवनात एकदा तरी आळंदी पंढरपूर, देहू पंढरपूरची वारी घडू द्या. शास्त्र असं सांगतं, स्वर्गाची वाट मोकळी झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद त्या वारीमध्ये. कान त्याची कीर्ती ऐकण्याकरता, मुख चांगलं बोलण्याकरता. शिव्या द्यायसाठी तोंड दिलेलं नाही. आणि कशा पाहिजे शिव्या द्यायच्या हो. कुठली गोष्ट तुम्हाला सांगण्या अगोदर तो गुण आमच्यामध्ये पाहिजे, तेव्हा पुढच्याला सांगाय अधिकार. नाही तर जगात सांगे ब्रह्मज्ञान, हा तर शिकत नसावी. कशा पाहिजे शिवाय दे. बर मामा, आमच्याकडं आई शिवाय शिवी नसती. काय त्या माऊलीनं पाप केला असेल जन्माला घालून, सहज धडाधड आईवरून शिव्या देताय का तुम्ही. कशा पाहिजे शिव्या द्यायच्या. अजिबात शिव्या द्यायच्या नाहीत. इथून पुढं तोंड दिलं ना, चांगलंच बोलायचं, चांगलंच राहायचं गड्या. पुरुष वर्ग इथून पुढे शिव्या आता बंद करा. अजिबात शिव्या द्यायच्या नाहीत. कळतंय का. इथून पुढे शिव्या द्यायच्या, इथून पुढे शिव्या द्यायच्या. मामा काय सांगावं जाताना मला शिव्या द्यायचं. काय सांगावं, माणूस आहे गड्या, गॅरंटी नाही. चांगलं सांगणं माझं काम आहे, करायचं का नाही हे तुमचं आहे. तोंड दिलं चांगलं बोला. डोळं दिलं, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा. विठोबाच डोळं दिलं चांगलं बघाय आणि चांगलंच बघत जा. एकाच्या पोटात दुखायला लागलं, दवाखान्यामध्ये गेला. डॉक्टरांनी सांगितलं या बसा, डाव्या अंगावरती व्हा, उजव्या अंगावरती व्हा, आता उठून बसा. म्हणे जीभ दाखवा, जीभ दाखवली. पुन्हा म्हणे आता डोळं दाखवा, डोळं दाखवलं. सांगितलं या आता पुढे खुर्ची वरती बसा. बसला. पुन्हा डॉक्टरांनी विचारलं मग काय होतंय. इतक्या सिरियस चालली होती काय. ते म्हणला काय होतंय. काय नाही म्हणलं, माझ्या फक्त पोटात दुखते. डॉक्टर म्हणला सगळं दवाखाना केलं, वैद्य केलं, लय मोठं मोठं डॉक्टर केलं, मी वैतागलोय. म्हणला पोटात दुखायचं राहिना, शेवटचा पर्याय तुम्ही. डॉक्टरने विचारलं नेमकं कधीपासून पोटात दुखते. त्यानं सांगितलं शेजारीनं होल घेतल्यापासून. काय केल्यावर पोटात दुखायचं राहील मामा, काय केल्यावर राहील. मी सांगतोय काय, दुसऱ्याचं चांगलं बघण्याची भावना ठेवा. जगाची रीत आहे, जगाची परंपरा आहे. आपल्यामुळे जर एखादा मोठा होत असेल, आपल्यामुळे जर एखाद्याचं चांगलं होत असेल तर त्याला सहकार्य करा. तर आपल्यामुळे जर एखादा मोठा झाला तर आपण आपोआप मोठं होत असतो. हा नियतीचा खेळ आहे. म्हणून दुसऱ्याला सहकार्याची भावना ठेवा. चांगलं बघा, फक्त चांगलं बघत चला. दुसऱ्याचं देव आपल्याला काही कमी पडू देत नाही. नका मदत करू, फक्त चांगलं बघण्याची भावना ठेवा. डोळे तुम्ही घ्या रे सुका पहा. तसं खोल पाहायचा तर संबंध देह त्याच्या कारणी लावण्याकरता दिला. आणि या देहाचंच महत्व सांगायचं झालं तर एवढा अनमोल देह, एवढा गोमटा देह मुळात देवाने देह दिलाय कसं करता. देवाने अनमोल देह दिलाय, गोमटा देह दिलाय. कशासाठी. पुरुष वर्ग भजनासाठी. पण या माणसाने वापर केलाय फक्त भोजनासाठी. दिलाय भजनाला, आपण आम्ही वापर केलाय भोजनाला. अजून एका गोष्टीसाठी, त्याचं नाव आहे संसार प्रपंच. या देहाचा वापर धड पडेपर्यंत माणसाची धडपड चालू आहे का नाही.
बोला पुरुष वर्ग, आपलं धड पडेपर्यंत संसारासाठी धडपड चालू आहे का नाही? तुकोबराने सांगितलंय संसार करू नका असं नाही, संतांनी सुद्धा केला संसार करा नीटका, नसो फाटका न तुटका, त्याला सुद्धा परमार्थाचा सुटका, नाही तर तुम्हाला बसेल झटका नाही फटका झटका संगत एकानं बघतोय. हा लक्ष द्या. म्हणून प्रपंच करत असताना परमात्मा साधा महावैष्णवानो प्राणी प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करी ना आनंद भरीन तीही लोके, पण कधी जाय न गे माहित या पंढरपुरा भेटी न माहिरा. म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा तुकोबराने सांगितलं. आणि मुळात माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपल्याला देवाकडे जावंच लागतं, जीवाला देवाकडे जावंच लागतं. बाबा झाडावरून फळ पडलं तर जमिनीवरती पडतं का वर जातं? जमिनीवरती पडलं. अग्नी कुठं जरी पेटवला तरी अग्नी जमिनीत जातोय का वर निघतो? अग्नी महिला मंडळ आठवते का? अग्नी अशी चूल पेटवायचा तुम्ही आधी, चूल पेटवल्या अग्नी कुठं जातोय? दिवा लावल्या अग्नी वर, पंथी लावल्या अग्नी, महिला मंडळ चूल पेटवल्या अग्नी कुठं जातोय? चूल तर आठवते का? अशी बघा 3 डिमचा खाल्ला जाळ घालायचा, चुलच राहिली ना आता. मामा पहिल्या काळात चुली असायच्या, काटवट असायच्या, आठवते का काटवट? त्या काटवटीला असं 2 कान बी असायचं, बरोबर का? आठवते ना? काटवटीला 2 कान असायचं आणि त्या कानावर मग असा पाय ठेवायचा आणि भाकऱ्या करायच्या, बरोबर का आजी? आता काटवट गेली ना, आता काय आली? परात आली आहे का? आणि त्या परातीला बी 2 कान आहेत ना? आहेत का आजी? परातीला 2 पाय आहेत ना? 2 कान आहेत ना परातीला? नाही तर वय मग सुन पाय कुठं ठेवती? कुठं आहे तर पाय? मामा एक जण म्हणला माझ्या बायकोच्या हाताला लय चव आहे, त्याला म्हणलं शंकर पाया तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, तुझ्या बायकोच्या. आता काय कर, काळच गेला बाबा. पहिल्या काळात खाणं चांगलं होतं, राहणं चांगलं होतं, पिणं चांगलं होतं. पहिल्या काळातील लोक 100 वर्ष जगायचे. 100 वर्षाचं आयुष्य 60 वर्षवाले आणि 60 वर्षाचं आयुष्य 10 वर्षवाले. लहान मुलाला हार्ट अटॅक आहे का? खाणं चांगलं नाही, राहणं चांगलं नाही. पहिल्या काळात लोक खायचे चांगलं. पहिल्या काळात जात्यावरती दळण दळायच्या. सुंदर माझे जाते का फिरते कौतुके ओव्या गावो कौतुके तू हे देवा. गोड गाणी म्हणलेलं पुण्य अन्नात उतरायचं. पुण्यवान अन्न खाल्लं की माणूस जास्त दिवस जगायचा. पहिल्या काळात लोक खात होती चांगलं, आता सगळं हायब्रिड निघलं. पेत होती चांगलं पहिल्या काळात, पेत होती म्हणजे पाणी चांगलं प्यायचं. आजीबाई विहिरीवरून पाणी शिंदून आणायच्या. आता दारात पाणी आले, मामा किचनला पाणी आले, हांडा लावायचा एका बाजूला घ्यायचा. काय दिवसांनी अशी फॅशन येईल, पाहुणा आला का नाही डायरेक्ट तोंडात नळी पी बाबा. कशाला मला तेवढा त्रास तांब्या भरून द्यायचा? किती बघा काळ बिघडला. मामा जशी ही साधनं वाढतील तसं माणसाचं आयुष्य कमी होत चाललंय. त्यामध्ये तर असं एक मशीन आले का नाही, घरी पाहुणा आला का नाही त्याला जेवण खाया पिया काहीच करायचं नाही, पाहुणा मशीन मध्ये टाकायचा. अर्ध्या तासानं खाऊन पिऊन पुढं पान खाऊनच निघतोय. बघा किती साधनं वाढली. जशी ही साधनं वाढतील तसं आयुष्य कमी होत चाललंय हो. पहिला काळ होता बाबा, त्या काळामध्ये अगदी गोड लोक जगायचे, एवढं आयुष्य असायचं त्यांना. पण आताची गॅरंटी क्षणभंगुर नाही, क्षणाचा देखील विचार करण्यासारखं माणूस राहिला नाही. म्हणून तुकोबराय सांगतात बाबा, या जीवाला देवाकडे जावं लागतं. जसं अग्नी पेटवल्यानंतर अग्नीची देवता सूर्य आहे, सूर्याकडे जावं लागतं, तसंच मानवाला देवाकडे जावंच लागतं. आलिया संसारा उठावी करा शरण जाऊ दारा, त्या पांडुरंगाकडे तुम्हाला जावं लागेल. तुकोबराय का म्हणून आम्ही पांडुरंगाकडे जायचं? त्याचं उत्तर दिलं, देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे. का देवाकडे जायचंय? देह काळाचं आणि धन कुबेराचं. देह काळाचा म्हणजे काय? देह काळ 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 म्हणजे काय असते? यमाची अद्भुत शक्ती त्याला म्हटलं जातं काळ. एकदा का काळाची उडी पडली सोडविना तेव्हा. मायबाप जन्माला घालणारे सोडू शकत नाही, माई सुद्धा सोडू शकत नाही, बाप सुद्धा काळाची झडप पडल्यानंतर. तुम्ही म्हणताल बुवा अमुक तमुक माणूस फार मोठा आहे, फार धन दौलत, फार पैसा आहे त्याच्याकडे, तो माझ्या ताटाला ताट लावून जेवण करतो. येड्या, तो सुद्धा जायचाय. तिथं आम्हाला असं सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. देशीचा चौधरी म्हणजे देशाचा पंतप्रधान. देशीचा चौधरी म्हणजे देशाचा मामा तिसऱ्यांदा. देशाचा पंतप्रधान जरी असला तरी, आणि देशाच्या पंतप्रधानाच्या हातात मरण असता 1 वर्ष पूर्ण होऊन गेलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींची माय निघून गेली. अख्खा भारत देश ताब्यात आहे, बरोबर का नाही? नरेंद्र मोदीजींच्या अख्खा भारत देश ताब्यामध्ये. मग मामा गेलेला आईचा आत्मा अंताला असतं की? अंताला असता, पण अंताला का तर सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. त्या काळातून कोणच सोडू शकत नाही. कधी वाटलं जीवनाचा उद्धार व्हावा, या काळातून सुटका व्हावी, सोडवणारा एकच आहे तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचण्या, त्या देवाशिवाय सुटका नाही. म्हणून त्या देवाला शरण जा. का देह काळाचा, एकदा का त्या काळाची उडी पडली तिथं कोणीही सोडवू शकत नाही. देह जाईल, देह जाईल, देह जाईल.
काळ नावाचा बोका त्याला खाऊन टाकणार आहे. जसं एखादा बोका उंदराव टपलाय तसा काळ नावाचा बोका आपल्या देहाव टपलाय. तो एक ना एक दिवशी देह खाऊन टाकणार आहे. म्हणून तुकोबराय सांगतात देह काळाचा आहे. तुकोबराय काळाला आम्ही मारणार. जसा हा जीव गेलाय तसा उद्या आमचा जीव जाणार आहे. म्हणून सावध कराय तुम्ही कीर्तन सांगता. मान्य झाला आमचा देह जाणार. पण धन कुबेराचं कसं? धन म्हणजे पैसा अडका दागदागिने शेतीवाडी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कमवतोय. धन कुबेराचं कसं म्हणतात? तुकोबराय सांगतात कुबेराचंच आहे. आणि मुळात तसं खोल पाहाय जाल माणसाने किती कमवले याला कधी महत्व नाही. माणसाने कसं कमवले याला महत्व आहे. जीवन जगत असताना तुम्ही बाबा हो किती जगला याला महत्व नाही. जगत असताना कसं जगला याला फार महत्व आहे. तसंच मुळात खोल पहा. पैसा किती कमवलेला कधी किंमत नाही. देवाच्या दरबारात संतांच्या दरबारात सगळे समान असतात. देवाच्या दरबारात तर सगळ्यांना समानच न्याय. कुणी बी किती श्रीमंताला जागीरदाराला तरी तिथंच आहे. म्हणून तुमच्या पैशाला किंमत नाही. तुम्ही पैसा किती कमवला याला किंमत नाही. तो पैसा कसा आणि कुठल्या मार्गाने कमवला जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास. चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा नेहमी सुख देतो आणि वाईट मार्गाने कमवलेला पैसा तात्पुरतं सुख देतो आणि आयुष्यभर दुःख देतो. म्हणून चांगल्या मार्गाने पैसा कमवत असताना तुकोबराने सांगितलं बाबा जीवन जगत असताना इथं काय कमवते याला महत्व नाही. कमवून वरती काय नेता याला महत्व आहे. मग कमवून वरती नेता येतं वय तेव्हा नेलं का कुणी आतापर्यंत गठुडं बांग असं मड्याव नेलंय का कुणी? कमून वरती येतंय का काय? बोला. नाही ना. नाही ना. हा जरा उलट आहे का? माणूस मेल्यानंतर कमवून वरती नेता येतं. तुम्ही म्हणसाल बरंच बुवा आलं म्हणजे जनतेनं सांगाव काय नाही काय नाही. तुम्हीच कसं म्हणता त्याचं कारण सांग. 3 गोष्टी माझ्या मते मामा मेल्यानंतर सोबत येतात. मी जाहीर सांगत असतो प्रत्येक ठिकाणी त्या कमवा. का तर कीर्तनाचं उपदेशाचं आहे. मानवी देहाला उपदेश आहे. जसं हा देह गेलाय तसं आपला देह जाणार आहे. त्याआधी सावध व्हा. पहिली गोष्ट कर्म कमवा. दुसरी गोष्ट पुण्य कमवा. आणि तिसरी गोष्ट पवित्र तुळशीची माळ. मेल्यानंतर सोबत कर्माची व्याख्या. कर्म कामिल्यानंतर सोबत आहे. माणूस किती जगला याला किंमत नाही. कसं जगला याला किंमत आहे. कर्म कमवत असताना पहिली गोष्ट म्हणजे नीतिमतीने जगा. प्रामाणिकपणाने जगा. इमानदारीने जगा. कुणालाही फसवू नका. कुणाचेही पैसे बुडवू नका. का तर जिथं कराल ते वर फेड. आता वर नाही राहिलं मामा. आता वरचा काळ गेला. पहिला काळ असा होता एखाद्या माणसानं पाप केलं की नातवाला बोगा यायचं. पण हे कलियुग इथं जो करेल हा जैशी करणी मरण तसं नाही. सगळं भोकूनच मरण येतं. तसं मरण येत नाही. म्हणून नीतिमतीने जगा. प्रामाणिकपणाने जगा. नम्रतेने जगा. जो नम्र राहतो तो कायम टिकतो. नेहमी झुकाय शिका. वाकाय शिका. इतरांसमोर हात जोडाय शिका. कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही कोणी मोठं नाही. श्रीमंतीन गरिबीचा फरक सांग का? श्रीमंत कुणाला म्हणायचं? जो समाधानाचं जीवन जगतोय. आणि मुळात श्रीमंत कुणाला म्हणायचं? जाहीर आहे का मामा? जो जिवंत आहे तो जगात सगळ्यात मोठा श्रीमंत. जिवंत आहे तो श्रीमंत आहे. गड्या काय कोण तुमच्या श्रीमंतीला खऱ्या खाता? अजिबात नाही. आयात समाधान माना. पहिली गोष्ट कर्म कमवा. नम्रतेने जगा. जो नम्र राहतो कायम टिकतो. नम्र राहतो चिरकाल टिकतो. नम्र राहतो प्रत्येकाच्या आठवणीत राहतो. आणि आणखीच खोल सांगू का? छाती काढली की थोड्या दिवसाचा काळ. रावणाचं कडला गेलं नाही सांगा ते कवडी. की लंका सोन्याची 33 कोटी देव बंदिस्त खाण्यात 80,000 बायका एवढं सामर्थ्य असताना सुद्धा कवडी सोबत आहे. आपण कशाचा गर्व करायचा? देवाच्या दरबारात जात असताना नम्र होऊन जात जा. भगवंताच्या दरबारात जाताना नम्र होऊन जा. कधी वाटलंच देवाने आपल्यावरती कृपा करावी, देव आपल्याला प्रसन्न व्हावा, देवाने आपल्यावरती आशीर्वाद धरावा, तर कधी देवाच्या दरबारात जात असताना गर्वाने जायचं नाही. तुम्ही किती श्रीमंत किती जागीरदार आपल्या घरी देवाच्या दरबारात आपण अपारिक हे नाही. ते सगळ्याला सामान्य आहे. कधी गेला भगवंताच्या दरबारात वाटलं ना देव पावावा, तर देवाच्या दरबारात जात असताना जिथं आपल्या चपल्या काढताना तिथंच आपल्या फुगिरीचा मोठीपणाचा जाळ करून जात जा. त्याशिवाय देव पावत नाही. अजिबात
बर कुणाच्या पुढं फुगिरी, कुणाच्या पुढं जागिरी, जगाच्या मालकाच्या. त्याच्या मनात आले एका क्षणात रंगाचा रावण रावाचा रंग करतोय. एका क्षणात एका रात्रीत गादीवरच्या रस्त्यावरच्या गादीवरती आणायचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आले देवाच्या मनात. आले देवाची पुढचे सगळे या पोटपर्यंत या, जागा भरपूर आहे. फक्त पुढं सरा, जागा भरपूर आहे. महिला पुढं सरा, पुरुष पुढं सरा. पुढं पर्यंत आला तरी काय अडचण आहे. तिथं हालू नका, उठून पुढे या. विठ्ठल विठ्ठल आली देवाची मनात तिथी कुणाची चालेना. म्हणून नम्रतेने जगा, प्रामाणिकपणाने जगा, इमानदारीने जगा. कर्म चांगलं ठेवा, तुमच्या कर्मावरती सगळं अवलंबून आहे. का तर गर्व जर कधी करायचा ना, कधीतरी स्मशानात जायचं गड्या. आपल्यासारख्या भऱ्याभऱ्यांची तिथं राख होऊन पडली. त्यामुळे कुठल्या गोष्टीचा गर्व करायचा अजिबात नाही. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वाने तू फुगू नको आपुल्या त्या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला, तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला, तुझ्या परी भले भले मिळाले, तुझ्या परी भले भले मिळाले. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वाने तू फुगू नको आपुल्या त्या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला, तुझ्या परी भले भले मिळाले तुझी दान दौलत पैसा दाखवणं शेतीवाडी या सगळ्या गोष्टी म्हणजे लागल्या मेल्यानंतर सोबत नाही. मेल्यानंतर सोबत येतात कर्म. कर्म कमवा पुरुष वर्ग. कर्माची व्याख्या जाहीर आहे का? सहकारी रस्त्यानं चालू तरी प्रत्येकाने आपल्याला राम राम घातला पाहिजे. ज्यावेळी आपण निवांत घरी असू एखादा तरी आपल्याला भेटायला आला पाहिजे. ज्यावेळी आपण दुःखात असू एखादा तरी आपलं डोळे पुसायला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण हे जग विश्व सोडून जाऊ ना, त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात नक्की पाणी आलं पाहिजे. एवढं गोड जीवन जगा. त्या गोड जीवन जगण्याला आपण मेल्यानंतर पाठीमागं 4 लोकांनी चांगलं नाव काढलं पाहिजे. एवढं गोड जीवन जगा. तर तुम्ही कर्म काय कमवताय याला फार महत्व आहे. तुमच्या धनीला किंमत नाही भगवंताच्या दरबारात. तुम्ही कर्म काय करता याला किंमत. म्हणून कर्म कमवा. का तर फक्त ते सोबत आहे. धन दौलत पैसा तुझा भली भली मातीला मिळाली. म्हणून नम्रतेने जगा. पहिली गोष्ट कर्म कमवा, दुसरी गोष्ट पुण्य कमवू देऊ नका. दुसरी गोष्ट पुण्य. पुण्यच का मेल्यानंतर सोबत आहे, पाप का नाही. पाप इथं भोगून मारायचं आणि पुण्य फक्त सोबत आहे. पुण्य कमवण्याची व्याख्या पहिली गोष्ट नाही देवापाशी जात आलं. आजच्या अभंगातून हेच सांगायचं. घरातले माईबाप पुण्याची व्याख्या बरं का. म्हणजे मी असं सांगायलो नाही तुम्ही आईबापाची सेवाच करत बस, अजिबात नाही. ऐका आईबापाची सेवा म्हणजे काय. घरामध्ये आईबापाची सेवाच करत बसा असं नाही. ज्या घरामध्ये आईबाप सुखात आहे, ज्या घरामध्ये आईबापाचा खळखळून हसण्याचा आवाज येतो ना, ते जगात सगळ्यात मोठं श्रीमंताचं घर आहे. गाड्या अजिबात दुखवायचं नाही कधी कोणाला. मी सांगेल पुढं. पहिली गोष्ट म्हणजे आईबाप, दुसरी गोष्ट संतांची सेवा, तिसरी गोष्ट भगवंताची सेवा, गोरगरिबांची सेवा. देवाने जर भरपूर दिला असेल तर थोडाफार दान धर्म करायला शिका. जगाची रीत आहे, जगाची परंपरा आहे. देव देऊन बी बघतो आणि काय करतोय,
घेऊन बी बघतो. दिलं ना देवानं लय तर कधी आनंद मानायचा नाही, मी लय मोठा फुगीरन तसलं ध्यानात आणायचं नाही. आणि लय गरीब झाला तरी अजिबात खेद मानून घ्यायचं नाही. म्हणाला का तर बाबा रस्ता कधी सरळ नसतो, स्पीड ब्रेकर वाकडे तिकडे वळणं खड्डं कुठे हे सगळं आहे. तसं माणसाचं जीवन आहे. आनंदही येणार दुःखही येणार, पण दुःखात कधीही दुःख मानायचं नाही. लय आनंद झाला तर हुरळून जायचं नाही. का तर वेळ प्रत्येकाची येत असते. वेळेला फार महत्व. वेट आणि वॉच, वेळ प्रत्येकाची येते. फक्त आपण वाट पाहिली पाहिजे. बाबा तुकोबरायने हे सांगितलं वेळेला महत्व आहे म्हणून क्षणोक्षणी हाची करा विचार. वेळ सगळ्याची येत असते. त्याचप्रमाणे आजच्या अभंगातून तुकोबरायने सांगितलं देव देऊनही बघतोय आणि घेऊनही बघतोय. म्हणजे दिलं म्हणजे देव भरभरून देतोय, घेतलं म्हणजे कायच ठेवत नाही. म्हणून दान धर्म करायची का लय जर मिळालं देवानं दिलं तर. का तर देवाचं प्रीत आहे. द्यायला लागला म्हणजे भरभरून देतोय. देणे प्यायत इतना देत आहे, छप्पड़ फाड़ के देता है, और लेने पे आया तो इतना लेता है, हाथ की चमड़ी भी उधेड़ देता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 4-4 कीर्तन देता है. हाँ आठवलं का. हाँ देने पे आया तो इतना देता है, दिन में 4-4 कीर्तन देता है, और लेने पे आया तो इतना लेता है, 2-2 साल लॉकडाऊन देके जाते. द्यायला लागला म्हणजे भरभरून देतोय आणि घ्यायला लागला म्हणजे कायच ठेवत नाही. म्हणून गर्व करायचा नाही. दिलंय ना देवाने आहे आज समाधान म्हणून थोडाफार गोरगरिबांना दान धर्म कराय शिका. पुण्याची आणखी एक व्याख्या म्हणजे मुक्या जनावरांची सेवा आहे. ऐका मी प्रत्येक ठिकाणी सांगतो. आज या धर्मपुरी गावामध्ये म्हणूनच नाही, मी जाहीर सांगतो कुठली कीर्तन माझ्या ऐका. मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कीर्तनात या धर्मपुरी गावाचं नाव आहे. का तर माळशिरस तालुक्यामध्ये या गावाचं फार मोठं एक पुण्य, फार मोठा एक सहभाग आहे. बाबा जगाच्या पाठीवर कुठेही जा, शास्त्र असं सांगते गायीची सेवा म्हणजे आईची सेवा आहे. आज या गावामध्ये श्री संत सद्गुरू बाळमामांच्या नावाने गोशाळा चालू आहे. न नफा न तोटा येणे. गायीची सेवा म्हणजे आईची सेवा आहे. गायीला मारणं म्हणजे आईला मारल्याचं पाप आहे. बाबा तन मन धनाने निस्वार्थ भावनेने ती सर्व मंडळी त्या ठिकाणी सेवा करतात. मी पाठीमागं सुद्धा सांगून गेलो, आता सुद्धा सांगेल गड्या, मुक्या जनावरांची सेवा करा. दिवसातून 10 रुपये कमवत असाल, रुपया देवाच्या नावाने द्याय शिका. का तर ते कमवायच्यानं ताकद दिली चाले हे शरीर कुणाचे असत ते. कधीतरी देवाचा उपकार आपल्यावरती एवढं ध्यानात ठेवा. त्या उपकारातून उतराय होण्याकरता थोडाफार दान धर्म करायला शिका. मध्ये मला वाटते आपल्या गोशाळेच्या ग्रुपवरती फार मेसेज पडत होते की गोशाळेला मदत आणि भरपूर जणांनी केली. आणि विशेष त्यात महाराज लोकांना जोर होता. लयच बॅनर पडतात, लयच पत्रिका महाराज लोकांच्या ग्रुपवर पडतात. बघूच कुठला बुवा देतोय. आणि दिलं वाटतं. कुणी दिलं. सतीश भाई आले तर मला वाटतंय तावशीचाच बुवानं तेवढं दिलं असतेला असं मला वाटतंय. पण असं द्या. कसं आहे बाबा, देव देऊन माझं प्रत्येक वेळी त्यांना सहकार्य. बाबा देव देऊनही बघतो आणि घेऊनही बघतो. दिलं म्हणजे तो द्यायला लागला म्हणजे भरभरून दिल. त्यासाठी थोडाफार दान धर्म करायला शिका. मुक्या जनावरांची सेवा करा. आणखी पुण्याची व्याख्या म्हणजे जीवन जगत असताना दान धर्म करायला शिका. एवढं पुण्य कमवा. शास्त्र सांगतं एवढं पुण्य कमवा. अरे स्वर्गात गेल्यानंतर स्वर्गाची दारं सुद्धा आपल्यासाठी आपोआप मोकळी झाली पाहिजे. एवढं पुण्य कमवा. तिसरी गोष्ट पवित्र तुळशीची माळ. कंठी मिरवा तुळशी व्रत करा. एका मेल्यानंतर सोबत आहे. बरोबर आहे. तुळशीच का, तुळशीसारखं पवित्र काय नाही बाबा. तुळशीच्या माळामध्ये किती म्हणे 108. शास्त्र असं सांगतं आंघोळ करताना जर माळेचं पाणी देहावरती गेलं तर रोज 108 तीर्थाचं स्नान घडल्याचं पुण्य लागते. रोज 108 तीर्थ. आपल्याला एक तीर्थ फिरणं होईना. हा 108चं पुण्य कधी माळ असल्यानंतर. माळाचं आणखी महत्व. जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन छत्रपती शिवरायांना आवडलं. छत्रपती शिवराय कीर्तनात बसलेत आणि कीर्तन आवडल्या म्हणून सोन्याचं ताड बहाल केलं. म्हणे तुकोबा घ्या तुम्हाला कशा पाय, मला कीर्तन आवडलं. आता इथं विचार करायसारखीच गोष्ट आहे बघा. कीर्तन आवडले म्हणून सोन्याचं ताड दिलं. बाबा हे नगरच्या पुढे गेला का नाही मामा, पाठीमागच्या महिन्यात मी भरपूर वेळा जाणवलं. तिकडे एक प्रथा आहे. कीर्तनाला गेलं का नाही, कीर्तन झालं की कीर्तन करायच्या पाया पडा येताना लोक असे 10, 100, 500, 20 काही असू द्या पैसे टाकतात. मग पाया पडून पुढे जातात. तिकडचं सांगतोय. तुम्ही चिंता करू नका, मी तिकडचं सांगतोय. तसंच जगद्गुरु तुकोबरायांना एवढं कीर्तन आवडलं. जगद्गुरु तुकोबरायांचं शिवबांना म्हणून सोन्याचं ताट बहाल केलं. तुकोबरायांनी सांगितले शिवबा तुम्ही आणलेलं सोनं आणि खाली पडलेली माती मला समान. तुमचे एरवित्य धन ते मज. का हो तुकोबा, शिवबा तुम्ही आणलेलं सोनं माती समान आहे. का तर हे सोनं माझ्या सोबत नाही, सोबत येणारं सोनं माझ्या गळ्यात आहे. त्याचं नाव पवित्र तुळशीची माळ. माळ किती पवित्र आहे. ज्याच्या दारामध्ये तुळस नाही, शास्त्र सांगतं स्मशानापेक्षा वाईट घर आहे ते. आणि त्या घरात कधीच लक्ष्मी राहत नाही. दारात तुळस, गोट्यात गाई आणि घरात आई. जगात सगळ्यात मोठ्या श्रीमंताचं घर आहे बरं का. ही कायम ध्यानात ठेवायचं. जगात सगळ्यात मोठ्या श्रीमंताचं घर. म्हणून तुळशीला महत्व. आणखीच किती तुळस पवित्र आहे सांगू का तुम्हाला बाबा. आपल्याकडे माणूस मेले की तोंडात तुळशीचं पान घालतात. बरोबर का नाही. का घालत असतील का तर पवित्र व्हावं मामा. का तर तुळशीसारखं पवित्र काय नाही. माझं एक वैयक्तिक मत आहे. माळकरी मेला तर वाजवत गाजवत भगवंताच्या नावात नेतात आणि बिगर माळकरी मेला की त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालतात. का पवित्र व्हावा. माझं तर वैयक्तिक मत असं आहे, एखादा जर बिगर माळकरी मेला का नाही त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालायचं नाही.
कोंबडीचा प घालायचा, नाहीतर मामा की बोल कोंबडी खाऊन पाहिजे. काय उपयोग काय? खाऊन खाऊन मेला आणि आता पवित्र होईल. इथून पुढे एकच करायचं गड्या. जर पवित्र असेल तर त्याला तुळशीचं पण अजिबात घालायचं नाही. काय उपयोग आहे? खाऊन खाऊन मरतोय त्याला पवित्र करायचं होय? अजिबात नाही. कीर्तन कशासाठी? जिवंतपणी पवित्र व्हा. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, तो पांडुरंग आपलासा होतो आणि एकदा तो आपलासा झाला, हरी आला होता मग कैशी. देव आपलासा करा यासाठी कीर्तन. कर्म कमवा, पुण्य कमवा, तुळशीची माळ धारण करा, हे सोबत आहे. तुकोबराय सांगतात या सगळ्या गोष्टी कमवा. आणि एकेकाळी तुम्हाला नाहीच देवापाशी जाता आलं, नाही देवापाशी जाता आलं ना, तर तुकोबराने आज गोड उपदेश केला. अरे जीवनाचा उद्धार कराय देवापाशी जावं लागतं. नाही देवाकडे जाता आलं तर नलगदी सायाचं जावे वनांतरा, सुखे येतो घरा. देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पण तुकोबराय देव घरी येण्याकरता करावं काय लागेल. तुकोबराने सांगितलं सर्व तीर्थाची अधुरे जी का घरामध्ये असणारे आई बाप आणि मातृदेव भव पितृदेव भव, देवताची उपमा त्यांना दिली. घरातले आईबाप म्हणजे साक्षात देवाचं रूप आहे. हे कळणाऱ्याला कळतं, कोणाला सुद्धा कळत नाही. आणि तुकोबराने सांगितलं जर का त्यांची सेवा केली तर पुंडलिक रायासाठी 28 युग विठ्ठलाच्या तुकड्यावरती तो जगाचा मालक उभा आहे. तसंच तो तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पण अगोदर आई बापाची सेवा करत असताना आईचंही महत्व तुकोबराने सांगितलंय आणि बापाचंही महत्व तुकोबराने सांगितलं. आता आईचं महत्व सांगत असताना तुकोबराय सांगतात जगाच्या पाठीवर सगळे आपल्यावरती कृपा करतील, सगळे प्रेम करतील, सगळे करुणा करतील, पण स्वार्थी करतील. निस्वार्थ भावनेने प्रेम करणारी दोन व्यक्ती, एक म्हणजे आपली आई, दुसरा म्हणजे बाप आहे. आता निस्वार्थ म्हणजे कुठल्याही गोष्टीचा स्वार्थ न ठेवता लेकरावरती प्रेम करते. कुठल्याही गोष्टीचा न हेतू मनामध्ये ठेवता लेकरावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करते. तिला म्हटलं जातं आई. आणि त्या आईचं जर महत्व सांगा, आता आईचं मामा महत्व सांगायचं झालं तर माझ्यासारख्यानं काय सांगावं. आईचं महत्व तर आज जगद्गुरु तुकोबरायांनी प्रथम चरणात नामाची ताकद इतकी मोठी. आणि एकेकाळी नाहीच त्याचं नाम घेता आलं तर तुकोबराने सांगितलं संताचं नाव घ्या, का तर ते संत हे आईप्रमाणे आहेत. आणि आईप्रमाणे असणाऱ्या संतांचं प्रत्येक वेळी आपल्यावरती ध्यान असतं, प्रत्येक वेळी आपल्यावरती ध्येय असतं. जसे आई लेकराच्या हिताचा विचार करते तसे संत सुद्धा भक्ताच्या हिताचा विचार करत असतात. त्याचप्रमाणे तुकोबराय म्हणले प्रत्येक वेळी आम्हाला अडचण आली की आम्ही आईची आठवण काढतोय. प्रत्येक वेळी आईच्या समोर जातोय, आईच्या समोर ओढतोय. आई जेवढ्या माईनं हात फिरवते देवाच्या पाठीवर कोणीच फिरवू शकत नाही. एवढी आई आमच्यासाठी करते. प्रश्न पडला आम्ही नेमकं आईसाठी काय केलं. मग या संत रूपी आईवरती एकेकाळी आमचं ओझं तर नसावं ना, याचं वर्णन तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात करतात.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती असो. फुलं वाटताना एका जागेवर भरपूर द्या, आपापसात वाटून घेता, सगळीकडे फिरू नका. कीर्तनात विक्षेप होतोय. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही उपस्थित झालो त्या असणाऱ्या कैलासवासी बाळाबाई भिकोबा जगदाळे आणि त्यानंतर त्यांचे पती असणारी कैलासवासी भिकोबा मारुती जगदाळे यांची 9वी पुण्यतिथी आणि त्यांच्याच तिथीला ज्या दिवशी त्यांना देह ठेवला मामा, ही योग मी मगा सांगितलं देवाच्या सुद्धा नशिबात नाही, तो माणसाच्या नशिबात. ज्या दिवशी पती हा परमेश्वर असतो, पतीला परमेश्वराचा दर्जा दिला जात असतो, मग ज्या दिवशी पती मरण पावलाय त्याच दिवशी पत्नीनं जाणं हे सौभाग्याचं लक्षण आहे बरं का. हे सौभाग्याचं लक्षण आहे. अगदी गोड झालेला हे योग आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आणि एका आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आणि वडिलांच्या 9व्या पुण्यतिथीनिमित्त संबंध जगदाळे परिवाराने आयोजित कीर्तन सेवा. त्यांच्या पश्चात त्यांची 3ही मुलं असतील, दत्तात्रेय दादा असतील, दिलीप दादा असतील, बापूराव दादा असतील. त्यानंतर त्यांच्या मुली आहेत रंजनाताई, चिंगाबाईताई असतील, मंगलताई असतील, बाळूबाईताई असतील. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली त्यांचे अभिजित दादा असतील, त्यांच्या माध्यमातून कीर्तन सेवा. सेवेसाठी तुम्ही सर्व उपस्थित गणगोत्र मित्रपर अपेष्ट पैर पाहुणे आलेले सर्वांच्या चरणी नतमस्तक. गायनाचार्य आमचे कदम मामा आहेत, त्यानंतर सुतार महाराज असतील, भागातील कीर्तनकार आमचे काकडे महाराज आलेले आहेत. त्यानंतर सर्व मामा तुम्ही असाल, सर्व ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे बालगोपाल असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक. विशेषतः सुंदर अशी साऊंड सिस्टीम सध्याच्या काळात मामा रोज कीर्तन चालू आहे, हे घास आमचा पूर्ण जाम होतोय. सिस्टीम असेल तर कीर्तनात रंगदेवता येते. अगदी गोड आणि अगदी समर्पक 1 नंबरची भागातली सिस्टीम जी मानली जाते ती असणारी खताळ साऊंड सिस्टीम अक्षयदादाची. त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना झालेलं कीर्तन परत कधी पाहावंसं वाटलं तर ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. चैतनदादाचा तो चॅनल आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक. सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही उपस्थित झालो त्या असणारी एक माता होती, एक आई होती आणि एका वडिलांची 9वी पुण्यतिथी. त्यानिमित्त मायबापांबद्दल 2 मिनिटं जर बोलायचं झालं, मी अगदी थोडा वेळ घेतो तुमचा बाबा. जगाच्या पाठीवर आई आणि बाप हे 2 दैवता असे आहेत, एक तर जगाच्या पाठीवर मिळतच नाही, नशिबानालाच मिळतात. ज्याला आहे त्याला थोड्या दिवसाची साथ मिळते, ज्याच्या भाग्यातही त्याला आयुष्यभराची साथ मिळत असते. गेलेल्या व्यक्ती तुम्हाला परत पुन्हा 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 पाय मिळत असतात आणि शास्त्र असं सांगतं बायको डबल मिळेल, मुलं डबल मिळेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळतात. फक्त आई आणि बाप ह्या 2 गोष्टी अशा जगाच्या पाठीवर तुम्हाला परत कधीच मिळणार, कधीच मिळणार. आणि एकेकाळी मिळालीच तर त्यांच्यासारखी माया कधी मिळत नाही बरं का. जगाच्या पाठीवर कुणी पाठीवरून हात फिरवल, पण जी आई फिरवते त्याप्रमाणे त्यामध्ये माया नसणार. पाठीवरती हात फिरवणारे सगळेत पण स्वार्थी आहेत हो. निस्वार्थ भावनेने पाठीवरती हात फिरवणारी फक्त आई असते. मला वाटतं 1 वर्ष पूर्ण झालं गड्या. संबंध जगदाळे परिवार एका आईच्या प्रीत्यर्थ हा सोहळा करतोय. 1 वर्ष पूर्ण झालं. तुम्ही 3 मुलं आहात, 4 मुली आहात. मी जाहीर सांगतो गड्या, आयुष्यामध्ये तुम्ही आता इथून पुढे किती मोठं व्हाल, किती पैसा कमवाल, किती धन दौलत कितीही कमवाल, पण गेलेली आई आणि गेलेला बाप तुम्हाला आता परत कमवता येणार. मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय, माणसं आहेत तोपर्यंत जपा गड्या, ते गेल्यानंतर काहीच उपयोग नाही हो. आहेत तोपर्यंत जपा. म्हणून जे गेली त्याला कळणार हो, नाही त्याला त्याची किंमत कळत नाही. म्हणून आहे तोपर्यंत जपा. जेवढी आई लेकरावरती प्रेम करते ना तेवढा बाप सुद्धा लेकरावरती प्रेम करतोय गड्या. एक आईची पुण्यतिथी आणि बापाची पुण्यतिथी म्हणून सांगतो. आई लेकराला कडेवरती घेते का? जे मला दिसावं ते लेकराला दिसावं. आई नेहमी लेकराला कडेवरती घेते, मी जे पाहते ते लेकरानं पाहावं. पण बाप नेहमी लेकराला खांद्यावरती घेतो का? जे मला दिसत नाही ते माझ्या लेकरानं पाहावं. ही भावना बापाची असते. पण बाप आम्हाला कळतच नाही गड्या. जर कधी वाटलंच बाप कळावं तर शास्त्र सांगतं बाप कळतच नाही. बाप कळण्यासाठी एकतर बाप जावा लागतोय आणि बाप कळण्यासाठी दुसरी गोष्ट एकतर बाप व्हावं लागते. त्याशिवाय बापच कळत नाही गड्या. जगाच्या पाठीवर आई प्रेम करते तेवढा बाप करतोय. आईचं जर महत्व सांगायचं झालं तर जग स्वार्थी आहे, पण या स्वार्थी जगामध्ये निस्वार्थ भावनेने प्रेम करणारी माये पोटी भार वाये त्याचे. 5 किलोचा दगड घेऊन आपण 5 मिनिटं थांबू शकत नाही गड्या. 9 महिना 9 दिवस ज्या माईनं उदरामध्ये वाढवलं, रक्ताचं दूध करून पाजलं मामा, ज्यावेळी 1 थेंब दुधाचं आई देते ना तेव्हा 2 थेंब शरीरातलं रक्त आटत असतं. एवढे उपकार त्या आईच असतात. आणि ज्या दिवशी आपल्यामुळे आईच्या डोळ्यात पाणी येईल त्या दिवशी जगण्यात अर्थ नाही, एवढं ध्यानात ठेवा गड्या.
आणि आई सांग का जगात सगळे स्वार्थी प्रेम करतील, आई निस्वार्थ भावनेने प्रेम कशी करते. मी मामा त्या दिवशी त्या बारामती पशी कीर्तन होतं ना, असं कीर्तन चालू असताना पुढे एक लेकरू बसलं होतं. मी आई सांग का गड्या, आई किती लेकरावरती प्रेम करते, आई लेकराच्या हिताचा किती विचार करते. ते पुढे बसलेलं लेकरू खाल्लं खडा हाणायचं. ते लोक म्हणजे महाराज तुम्ही शांत कीर्तन करा, ते थोडं डोक्यात कमी. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर महाराज त्याची आई ते मुलाला घेऊन आली आणि माझ्या डोक्या असं मस्तक दाबायची पायावरती, पड महाराजांच्या पाया म्हणायची. आता मामा आपण कीर्तनकार असलो, संतांचा उपदेश जगाला सांगतोय म्हणजे संत होतो असं नसतं गड्या. आम्ही कीर्तनकार म्हणून जरी उभा असलो तर त्या आधी सुद्धा मी एक सामान्य मुलगा आहे, आम्हाला मन आहे, आम्हाला भावना आहे. म्हटलं आजी ते नाही ऐकत, ते नका त्याला माझ्या पायावरती दाबू. नाही म्हणले महाराजाला काहीतरी चांगला आशीर्वाद द्या. आता आशीर्वाद देणार आम्ही कोण हो? नाही म्हणले तुम्ही देवाची माणसं, तुम्ही काहीतरी आशीर्वाद द्या. मी विचारलं काकू नेमका आशीर्वाद तरी काय देऊ. बघा आई सांगायची मला काय देऊ ह्या लेकराला आशीर्वाद. त्या आईनं सांगितलं महाराज जर आशीर्वाद द्यायचा असेल तर एकच द्या, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हा मेला पाहिजे. बघा मामा विचार करायचा हा विनोदाचा भाग नाही. त्या आईनं काय मागितलंय देवापाशी, देवा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझं लेकरू मरू दे. कशासाठी म्हणलं काकू तुकोबराने सांगितलं लेकुराचे हित वाही माऊलीची चित्त, किंवा जिचे पिढे बाळ प्राण तियेचा व्याकुळ असं म्हटलं जातं. तुम्ही कसं म्हणू शकता माझं लेकरू माझ्या आधी मरू द्या. बघा तिथं सुद्धा आईनं लेकराच्या हिताचा विचार केला. सांगितलं महाराज माझं लेकरू अपंग आहे, माझं लेकरू अनाथ आहे, त्याला नीट खाता येत नाही, त्याला नीट पिता येत नाही, ते डोक्यामध्ये कमी आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे हो महाराज मी तोपर्यंत त्याची सेवा करेल, पण ज्या दिवशी मी मरेल ना त्या दिवशी याची सेवा करायला कोण उरणार नाही. याची घाण कोण काढणार, याला अन्न कोण देणार, याला पाणी कोण देणार, याची सेवा कोण करणार. म्हणून महाराज जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत हा मेला पाहिजे. मला महिला मंडळ जाहीर सांगा गड्या, आईनं देवापाशी प्रार्थना केली, देवा माझं लेकरू मरू दे, त्याच्या चांगल्यासाठी का वाईटासाठी? चांगल्यासाठीच ना. लेकरू मरू दे सुद्धा देवापाशी मागते चांगल्यासाठी, आणि लेकरानं मरणाच्या दारात जरी सोडलं तरी लेकराचाच विचार करत असते. खरा घडीला प्रसंग सगळ्याला माहित असेल. बाबा लेकरू 2 वर्षाचा असताना बाप निघून गेला, आणि बाप मेल्यानंतर बापाची जागा चालवते तिला म्हटलं जातं आई. बरं का, जगाच्या पाठीवर आईची जागा सगळे घेतील पण बापाची जागा कोणच घेत नाही गड्या तुमच्या. कधी बाप मेला जग येईल तुमच्यापाशी, मी तुझी आई आहे, मी तुझ्या आईसारखे, पण बापाची जागा कोणीच घेऊ शकत नाही गड्या. बाप मेल्यानंतर आईने बापाची जागा घेतली. 9 महिने 9 दिवस उदामध्ये वाढून लहानाचा मोठा पोरगा केला. मुलगा नोकरी लागला. आई बापाची एवढीच अपेक्षा असती लेकरं सुखात राहावी, बस दुसरी काय अपेक्षा नाही. कधीतरी विचार करा आपली आई कशासाठी झटते, आपला बाप कशासाठी झटतोय? फक्त लेकराच्या हिताकरता. फक्त त्यांना लेकरं सुखात राहावी एवढीच अपेक्षा आहे गड्या. काय अपेक्षा दुसरी? कुणासाठी कमवायचं आणि कुणासाठी ठेवायचं? फक्त लेकरांसाठी. म्हणून आहे तोपर्यंत जपा. लहानाचं मोठं लेकरू केलं. मुलगा शिक्षणाला गेला, बाबा नोकरीला लागला. काही दिवसांनी लग्न. बघा गड्या आईला उचललं रात्रीची वेळ, आईला सांगितलं आई चल तुला कुठंतरी फिराय घेऊन जातो. आता ती आईच किंवा लेकराच्या शब्दावरून मनात काय चालेल हे ओळखते, तिला म्हटलं जातं आई. आईच्या शरीरामध्ये दुधाची निर्मिती कशी झाली हे अजून शास्त्राला सुद्धा ओळखता आलं नाही. एवढा अनंत उपकार त्या माईचे आहेत गड्या. आईला कळालं काहीतरी त्रास आहे माझा. घेऊन गेला. जाता जाता बाबा जंगलामध्ये जात असता का नाही झाडं लागायची, अशी ती आई झाडाचा पाला तोडायची आणि वाटाणा टाकायची. टाकत बरोबर जंगलाच्या मध्ये गेला आणि आईला सांगितलं आई थांब इथं ग मी पाणी घेऊन आलो. बघा मला आई सांगायची. आईनं लेकराचा हात धरला, सांगितलं सोन्या ए बाळा ऐक, 9 महिना 9 दिवस तुला उदरामध्ये वाढवलंय र, लहानाचं मोठं तुला केलंय. लेका तुझ्या मनात काय चालू, तुला ठेस लागली तरी दुःख मला होतं र. तुझ्या डोळ्यामध्ये तुझ्या तर कधी डोळ्यामधून पाणी आलं तर आपसुक माझ्या डोळ्यातून पाणी येतं. एवढं प्रेम करते रे सोन्या तुझ्यावर. तुझ्या मनात काय चाललंय हे मला कळत नाही का? त्रास होतोय ना रे तुला माझा, होतोय ना तुझ्या बायकोला त्रास. सोन्या मला माहिती आता गेला नाही पाणी आणणार, तुम्हाला नाही परत माघारी येणार, पण लेका ऐक माझा त्रास होतोय तुला, तू घरी चाललाय ना, एक काम कर या जंगलामध्ये हिंस्र पक्ष आहेत, तुला त्रास देतील, तुला खातील, तुला मारतील. लेका एक काम कर, ज्या वाटेने तू आलाय ना त्या वाटेने मी झाडाचा पाला तोडून टाकलाय, त्या पाल्याच्या दिशेने तू घरापर्यंत जा, नाही तर हे पशु पक्षी तुला त्रास देतील. महाराज करायसारखी अशी गोष्टी आईला मरणाच्या दारा जरी लेकरानं सोडलं तरी लेकराच्या हिताचा विचार करते. तिला म्हटलं जातं आई. आता आई 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 सांगायची झाली तर कोण्या चटणी द्यायची गोष्ट नाही, इथपर्यंत लेकीच्या वर्षाची मुलगी असू द्या, 80 वर्षाची आई असू द्या, पण त्या 50 वर्षाच्या मुलीची पिशवी कधी माहेराहून रिकामी जात नाही. पण त्याच माहेरातली आई निघून जाऊ द्या गड्या, ती पिशवी रिकामी आल्याशिवाय राहत नाही.
ही किंमत आईची आहे. पण आहे तोपर्यंत जपा. मी जाहीर सांगतो गड्या, काय अपेक्षा आहे बापाची? 2 शब्द चांगले बोला आणि 4 घास सुखाचे द्या. बास, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. 50,000चं कुत्र पाळा बाबा, ते चावल्याशिवाय राहायचं नाही. आईबाप गोट्यात ठेवा, फेकून भाकरी टाका, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. आहेत तोपर्यंत जपा. ज्याला आहे त्याला कळत नाही आणि गेल्यानंतर कळल्याशिवाय राहत नाही. मी जाहीर सांगतो कडे, 1 वर्ष पूर्ण झालं कुटुंबातून आई निघून गेली ना, आता गेलेली आई तुम्हाला कधीच पाय मिळणार नाही. पण कधी वाटलंच जीवनामध्ये आपली आई पाहावी तर मी जाहीर सांगून झाले, संबंध जगदाळे कुटुंबाला वर्षातून एकदा तरी पंढरपूरला जा. लोक जायत नाही देवाला, आमची आई नेली, आमचा बाप नेला, कसं पाय जायचं त्याच्या दारात? ऐका, वर्षातून एकदा तरी देवाच्या दरबारात जा. त्या चंद्रभागेचं स्नान करून वरती आल्यानंतर पुंडलिकरायचं दर्शन घ्या. पुंडलिकरायचा घ्यावा तेवढा आदर्श कमी. 28 युग विठीच्या तुकड्यावरती जगाचा मालक उभा केलाय. कशासाठी? फक्त मायबापाची सेवा आहे. बस, नलगती सायाचं जावे वनांतरा सुखी येता. त्या पुंडलिकरायचं दर्शन घेऊन कानोपत्रा माता चोखोबर आहे, नामदेव पायरीचं दर्शन घेऊन रांगेला उभा राहा. रांगेनं दर्शन घ्या. रांगेनं घेतलं, पैसे देऊन घेतलं तर देवाला कळलं तुम्ही किती श्रीमंत आहे, आणि रांगेनं घेतलं तर तुम्हाला कळलं देव किती श्रीमंत आहे. रांगेनं दर्शन घेऊन गरुड खांबाला काढून मिठी मारा. तिथून पुढे आल्यानंतर एक सावळी मूर्ती उभा, एक सावळ परब्रह्म उभा. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. किंवा सदा माझे डोळा जोडो तुझी मूर्ती, रोखमाईच्या पती सोयऱ्या. असा पांडुरंग परमात्मा डोळं भरून पहा गड्या. तुम्हाला गेलेली आई पाय मिळणार नाही. आता इथून पुढे गेलेला बाप सुद्धा कधी पाय मिळणार नाही. सगळं तुम्हाला आठवेल. कष्टातून केलेला हे सगळं वैभव उभा, लहानाची मोठं केलेली लेकरं, मुलींची केलेली लग्न, मुलांना शिकवून मोठं केलेलं, कुणाला कुठल्या नोकरीला, कुणाला कुठल्या, हे सगळी कमवलेली इस्टेट, कमवलेली जमीन, सगळं तुम्हाला आठवेल. पण आईबाप आता परत पाय मिळणार नाही. त्यांनी केलेला हा सगळा स्वर्ग तुम्हाला पाय मिळेल. कष्टातून काढलेले दिवस तुम्हाला आता आठवतील. पण गेल्या गेलेले मायबाप कधी पाय मिळणार नाहीत. पण कधी वाटलंच मायबाप पाहावं, त्या पांडुरंगाकडे डोळं भरून पहा. जगाच्या पाठीवर गेलेली आई बाप परत पाय मिळणार नाहीत. पण त्या पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर तुमची आई सुद्धा दिसल्याशिवाय राहणार नाही, आणि बाप सुद्धा दिसल्याशिवाय राहणार नाही. का? तो जगाची आई सुद्धा आहे आणि जगाचा बाप सुद्धा आहे. जाहीर सांगतो, ज्याला मायबाप नाही त्यांनी देवाला आई बाप म्हणा, तो सुख दिल्याशिवाय राहणार नाही. का तो जगाची आई, जगाचा बाप आहे. अरे कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है रे यहाँ, लेकिन माँ बाप नहीं मिलते, लेकिन माँ बाप नहीं मिलते. तुकाराम 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 हरि जय जय तुकाराम 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 जय 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 तुकाराम तुकाराम कैलासवासी मायडाबाई भिकोबा जगदाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्वांना एक नम्रतेची विनंती. वेळ झालेली आहे, सर्वांनी आपापल्या जागेवरती उठून उभं राहा. एक पुष्प